आता आपल्या आवडत्या मालिकेचे संपूर्ण भाग मालिका प्रसारित झाल्यानंतर लगेचच पाहू शकता फक्त सन नेक्स्ट वर. भारतातील प्रेक्षकांसाठी मोफत सेवा. आताच हाती आलेल्या बातमीनुसार खासदार सरपोतदार यांचा पुत्र सुजित भर लग्नातून पळून गेलेला आहे. आता काय होणार सरपोतदार यांनी घेतलेल्या पुरोगामी निर्णयाचं? काय होणार पीडित स्वानंदीच्या भविष्याचं? आताच पाहू आपण. चला या. स्वानंदी प्लीज स्वतःला सांभाळ. परिस्थितीशी अशी पाठ नको फिरवू. सामना कर परिस्थितीचा. दमले मॅडम मी. परिस्थितीचा सामना करून करून ना दमले. जेव्हापासनं परिस्थितीने माझ्याकडे पाठ फिरवली ना तेव्हापासनं सामनाच तर करत आली आहे मी. रोज एक नवीन सामना. या लग्नाची निवड मी नव्हती केली. परिस्थितीने माझ्या समोर आणून ठेवलं होतं. मी नव्हते लग्नाला तयार. पण मनी सरांच्या तोंडून नियती बोलली आणि मी लग्नाला तयार झाले. बरं, हे सगळं करत असताना परिस्थितीचा सामना न करता मी तिच्याशी हात मिळवणी केली. पण नाही, नियतीला माझ्या आयुष्यात फरफटच बघायची आहे. काय चूक होती माझी? बरं, माझं जाऊ द्या. माझ्या पोटातल्या बाळाची काय चूक आहे? लग्नाच्या भर मांडवात आमचा अपमान केला. आम्ही कोणाचं काय केलं काय माहिती. सगळे बोल आम्हालाच. बरं, मी नियती समोर हात टेकून या लग्नाला तयार झाले होते ना. पण माझ्या आयुष्याचे भोग संपत नाहीये. माझ्यावर अत्याचार करणारा गुन्हेगार कुठेतरी उजळ मात्याने बाहेर फिरतोय. सगळा त्रास मलाच. सगळी बोलणी मलाच. माझ्या जगण्याला नाही अर्थ राहिलाय आता. मी गेले होते का यांच्याकडं? मी गेले होते का सिंपती मागायला? माझ्यावर दया दाखवा, माझं लग्न लावून द्या, माझ्या बाळाला बाप द्या. गेले होते का? मग मी ज्या परिस्थितीत होते त्या परिस्थितीत जगू द्यायचं होतं ना मला. पण नाही, लोकांना स्वतःच्या मुलीच्या आयुष्यापेक्षा एका अविवाहित प्रेग्नेंट मुलीच्या आयुष्यात जरा जास्तच इंटरेस्ट असतो. ती सतत त्यांच्यात साधक बाधक चर्चेचा विषय असते. काय गरज होती माझं लग्न जुळवायची? बरं, जुळवलं तर जुळवलं, ते मोडलं आणि सगळ्यांसमोर माझी नाचक्की केली. मी सुजित सरांना विचारलं होतं, तुम्ही या लग्नाला तयार आहात का? कारण मला माहिती होतं या परिस्थितीत माझ्याशी कुणी बी लग्न करणार नाही. पण ते हो बोलले आणि आता भर मांडवातनं निघून गेले. खरं तर ते खोटं बोलले. मी विश्वास ठेवून बसले. पण ते मांडवातनं निघून गेले ना, त्यात त्यांची काही बी चूक नाहीये. मला ज्या लग्नासाठी मनी सरांनी तयार केलं ना, त्या मनी सरांची बी ह्यात काही बी चूक नाहीये. या संपूर्ण लग्नाचा ज्यांनी घाट घातला त्या सरपोतदार साहेबांची बी ह्यात काही चूक नाहीये. चूक आहे ती फक्त माझी. सगळा त्रास मलाच, सगळी बोलणी मलाच. मला नाही सहन होत. मला नाही सहन होत. झालं काम? एकदम फतेह. सरपोतदार सर, सरपोतदार सर,
सरपोतदार सर, आम्हाला असं कळलंय की तुमचा मुलगा सुजित लग्नातून पळून गेला, हे खरं आहे का? सर आता काय करणार आहात? तुम्ही तर स्वानंदीला सुजित बरोबर लग्न करण्याचं वचन दिलं होतं. हो, आणि आता तो तिच्याबरोबर लग्न करायच्या आधीच पळून गेलाय. स्वानंदीला किती मोठा धक्का बसला असेल. तुम्ही स्वानंदीला न्याय कसा मिळवून देणार आहात सर? सर, तुमचे लाखो मतदार तुमच्या उत्तराची वाट बघत आहेत. स्वानंदीला जस्टिस मिळणार आहे की नाही सर? बोला सर. स्वानंदीचा जो अपमान होतोय त्याला तू जबाबदार आहेस म्हणे. ती या लग्नाला तयार नव्हती, तू बरीच पाडलंस. आज बघ तिची काय अवस्था झाली. हे जे होतंय ते तुझ्यामुळे होतंय म्हणे. स्वानंदीच्या अपमानाला, तिला होत असलेल्या दुःखाला तू कारणीभूत आहेस. तू जबाबदार आहेस. सर आम्हाला उत्तर हवंय सर. सर उत्तर द्या. व्यक्त सर, व्हा काहीतरी सर. बोला. उत्तर हवंय आम्हाला गप्प सर. का आहात? बोला सर. बोला सर. थांबा. मला फक्त 10 मिनिटं द्या. तुमच्या सगळ्या प्रश्नांची उत्तर मी देईन. तुम्ही इथेच थांबा, कुठेही जाऊ नका. चल. सुजितनं पुरतं नाव खराब केलंय माझं. पाहिलंच ना मीडियावाले कसे टपलेत माझ्या तोंडात शेण घालायला. पण हे बघ, हे बघ, अशा वेळेला मला फक्त तुझा आधार आहे रे. मला खात्री आहे ह्या बदनामीमधून तूच मला बाहेर काढू शकतोस. म्हणी मला वचन दे मला की मी जे सांगीन ते तू ऐकशील, तसं करशील. साहेब, मी कायम तुम्ही सांगितलं ते सगळं ऐकलंय. नाही, तसं नाही. मला वचन देतोयस ना वचन? हो, मी वचन देतो. मणी, तू स्वानंदी बरोबर लग्न कर. साहेब, काय बोलताय तुम्ही? हे मी स्वानंदी सोबत लग्न? हो, पण स्वानंदीला नाही, म्हणजे